या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले इत्यादी महामानवांना अभिवादन करून आजच्या या माढा येथील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ओबीसीच्या हक्काचं बाळकडू आम्हाला पाजलं, त्यांचे रक्ताचे नातेवाईक, त्यांचे नातू, विचाराचे वारसदार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, व्यासपीठावर उपस्थित ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष, कुणबी समाजाचे नेते आदरणीय चंद्रकांतजी बावकर, या ठिकाणी भटक्या मुक्तांच्या व्यथा ज्यांनी या ठिकाणी मांडल्या ते भटक्या मुक्तांचे नेते आदरणीय लक्ष्मणजी गायकवाडजी, माझे मित्र ज्यांची आता ओळख कोयतावीर म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, असे माझे मित्र टी.पी. मुंडे साहेब, या ठिकाणी आगरी समाजाचे नेते जे.डी. तांडेल साहेब, रामोशी समाजाचे नेते अनंता चव्हाणजी, नाभिक समाजाचे नेते सोमनाथ साळुंकेजी, इम्तियाज नदाबजी, रफिक कुरेशीजी, क्रांतीताई सावंत, व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर आणि या ठिकाणी लाखोंच्या संख्येने उपस्थित ओबीसी समाज बंधू आणि भगिनीनो, गेल्या 2 दिवसात जे काय घडलं त्याचे आपण सगळे साक्षीदार आहात आणि ते पाहिल्यानंतर पहिल्यांदा काय झालं असेल तर आता माझी सटकली आहे. तुमची सटकली की नाही? तुमची सटकली का नाही? मग आता ह्यांचा कार्यक्रम करायचा का नाही? त्यांचा कार्यक्रम करायचा हे सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही आता आलोय. काय म्हणणं होतं आमचं की 450 गरीब जमाती, तेली, माळी, साळी, कोष्टी, कुंभार, गाव कुसाबा राहणाऱ्या डोंबारी भटके उमुक्त, अजूनही ज्यांना स्वातंत्र्य कशाचे खातात हे माहीत नाही आहे, अजूनही त्यांना नागरिकत्व नाही आहे, रेशन कार्ड नाही आहे, वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या लोकांना रस्ता नाही, पाणी नाही, वीज नाही, शाळा नाही, अशा अवस्थेत ते या ठिकाणी राहत आहेत. या सगळ्यांचं हक्काचं आरक्षण ते हिसकावून घेण्याचं पाप या देशामध्ये कुठं घडलं असेल तर या महाराष्ट्रामध्ये काल या ठिकाणी घडलेला आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आणि सरकारला काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गुलाल उधळून घेतला, जरांगेने गुलाल उधळला. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुलाल उधळला. आपल्या सगळ्यांना माहीत नसेल तर हा 3रा गुलाल उधळला आहे. 3रा गुलाल. पहिला राणे समितीनं आरक्षण दिलं त्यावेळी पण गुलाल उधळला. नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं त्यावेळी पण गुलाल नाही तर साखर आणि पेढे पण वाटले. पण काय झालं? 3रा गुलाल उधळण्याची पाळी यांच्यावरती आली. आता हा गुलाल जो आहे हा किती दिवस टिकतोय हे आता येणाऱ्या काळात ह्यांना कळेलच. कारण ज्यावेळी मराठा आरक्षणाचा लढा सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचला त्यावेळी ओबीसीच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आमची सुद्धा वकिलांची फौज त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात लढत होती. त्या सुप्रीम कोर्टामध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे.
मराठा समाज हा सामाजिक मागासलेला नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला. 50% वरचं आरक्षण मराठा समाजाला देता येत नाही, त्यामुळे ते 16% आरक्षण सुद्धा खारिज करण्यात आलं. अशा प्रकारे मराठा आरक्षणाचा पोपट 5 मे 2021लाच मेलेला होता. तो आरक्षणाचा लढा ओबीसी आणि भटकमुक्ताने जिंकला होता. कोरोनाचा काळ होता. 5 मे 2021ला मी आयसीयू मध्ये ऍडमिट होतो. मला कोरोना झाला होता आणि त्यावेळी बातमी आली की 5 मे 2021ला की आता मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केलेला आहे. मी त्यातून सुद्धा बाहेर आलो. आमच्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सांगितलंय कुठेही फटाकडी वाजवायची नाही, कुठेही गुलाल उधळायचा नाही, कुठेही ढोल वाजवायचा नाही, कुठेही पेढे वाटप करायचं नाही. अशा प्रकारचा निर्णय त्यावेळी मी आयसीयू मध्ये लीलावती हॉस्पिटलच्या आयसीयू मधून घेतला. आणि काल काय झालं, या गरीब समाजाचं आरक्षण, हक्काचं आरक्षण हे दिवसा ढवळ्या त्यावर दरोडा टाकत होते आणि महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज ते गुमानपणे सहन करत होता. पण आजच्या सभेतून महाराष्ट्र शासनाला माझा इशारा आहे की तुम्ही आम्हाला शब्द दिला होता. काय शब्द दिला त्यांनी? मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला, देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला, अजितदादा पवार यांनी शब्द दिला की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. सगळ्या पक्षांचे, विरोधी पक्षाचे नेते अजित पवार साहेब म्हणाले की ओबीसीच्या ताटातलं कोणाला देऊ नये. उद्धवजी ठाकरे त्यांनी सभागृहात सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला कणभर सुद्धा धक्का लागू देणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब तर म्हणले आमचा तर डीएनएच ओबीसीचा आहे. मग आता कुठे गेला डीएनए? का शांत बसलाय? का खवळून उठत नाही? बावनकुळे साहेब तेही काय बोलत नाही. नाना पटोले काय बोलायला तयार नाही. पवार साहेब काय बोलायला तयार नाहीत. कुठे गेले तुमचे वादे? ओबीसीच्या हक्काला, आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. पण काल या महाराष्ट्रानं, उभ्या देशानं पाहिलेलं आहे की या ओबीसीच्या आरक्षणाला काल या सरकारने धक्का लावलेला आहे. धक्का लागलाय का नाही तुम्हाला माहित आहे का? धक्का लागलाय का? धक्का लागलाय ना? मग आता आपल्याला ह्यांना धक्का द्यायचा का नाही? आता आपल्याला ह्यांना सुद्धा धक्का द्यावा लागेल. आणि तो धक्का द्यायचा असेल तर तुम्हा आम्हाला आता एकत्र यावं लागेल. चावडीवरती ज्या दिवशी महाराष्ट्राच्या गावागावातल्या चावडीवरती तेली, माळी, साळी, कोष्टी, कुंभार, धनगर, वडार, एससी, एसटी हे एकत्र येतील त्यावेळी या मराठ्यांचा सरपंच सुद्धा होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, सरपंच सुद्धा होऊ शकत नाही. अरे आमदारकी लय लांब राहिली. आम्ही भुजबळांना पाडल्याशिवाय राहणार नाही. का रे बाबा? नाही म्हणजे आमचे 1,00,000 मतं त्या येवल्यामध्ये आहेत. मी बऱ्याच वेळा ऐकलं भुजबळांना पाडणार. हा म्हणते भुजबळांना पाडायचं, त्याला सोडायचं नाही, त्याला हे करायचं नाही, अमक टमक. मी नांदेडमध्ये होतो त्यावेळी एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला, अहो ते म्हणतात की भुजबळांना आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी पण माझी सटकली आणि त्यावेळी मी सांगितलं की तुम्ही एक भुजबळ पाडाल तर हे आमचे ओबीसी बांधव सगळे
160 मराठे या महाराष्ट्रामध्ये आमदार पाडल्याशिवाय राहणार नाही. 160 पाडायचे ना, पाडायचे का 160? इथं किती आहेत? इथं 5 आहेत. या ठिकाणी 5चा कार्यक्रम करायचा की नाही? आणि इथला खासदार, माळ्याचा खासदार, हा सुद्धा ओबीसीचाच पाठवायचा आहे. काठीनं घोंगडे घेऊ द्या की आणि मला बी जत्रेला नाही, आता जत्रा बास. काठीनं घोंगडे घेऊ द्या की आणि मला बी लोकसभेत जाऊ द्या की रमेश बाबसकर, मी तुमचं अभिनंदन करायला विसरलो की गेली 15-20 दिवस रात्रीचा दिवस करून तुम्ही या महाराष्ट्राच्या, या सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासातला ओबीसींचा सगळ्यात मोठा मेळावा तुम्ही भरवलात. महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजाच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो. हा ओबीसीचा शिलेदार आपल्याला आता एखाद्या गावचा आता नगरसेवक किंवा नगराध्यक्ष बनवायचा नाहीये, तर त्याला स्वतः आमदार आणि खासदार जे आहे ते आता आपल्याला बनवायचं, लक्षात ठेवा. आता काय आहे मराठा आरक्षणची भानगड? गाव कुसातल्या भटक्या मुक्ताला विचारलं तर काय बाबा मराठा आरक्षण, ते आम्हाला काय बाबा कळत नाही, काय माहित नाही काय ते. हे केव्हापासून सुरू झालं? बारसकरांनी सांगितलं की ज्यावेळी वडव्याचा, तेल्याचा, माळ्याचा, कुंभाराचा, धनगराचा पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य निवडून यायला लागले. एखादी सोलापूरची आमची वाक्षेताई त्या ठिकाणी सोलापूरची महापौर म्हणून व्हायला लागली. तिकडे सांगलीला नंदाताई खोत महापौर व्हायला लागली. आणि ह्यांच्या पोटाचा गोळा उठला, अरे रे ज्यांची लायकी नाही त्यांच्या सोबत आम्ही आता मांडीला मांडी लावून बसायचं का? म्हणून आमचं हक्काचं आरक्षण गेलं तरी चालेल, पण आम्हाला आता ओबीसीतनच पाहिजे. म्हणजे नेसली तर हिरवीच, हे माहिती आहे तुम्हाला ना? नाहीतर म्हणून आता 2024 रणसंग्राम जवळ येत आहे. आता ह्यांना आता कळण झाली, आता काही थांबवायचं कसं आता. त्यामुळे हे फुल तयार दिशे आहेत. तुमच्याकडे आता लाल रंगाची नोट बंद झाली, पण हिरव्या रंगाची आहे. त्या हिरव्या रंगाच्या नोटा तुमच्याकडे येणार आहेत. त्या गप गुमान घ्यायच्या, कारण ह्यांच्या बापाची कमाई तर आमच्याच बापाच्या कमाईने त्यांनी कमवल्या त्या. आणि घोटभर दिला तर तो पण घ्यायचा. म्हणजे चहावर का चहा म्हणतोय मी बाकी काय म्हणत नाही. चहा आता त्यात सुद्धा ब्रँड आलेत, अमृत तुल्य चहा. तुम्हाला माहित आहे ना, अमृत तुल्य चहा, पंढरपुरी चहा, त्याचमुळे नागोरी चहा, गुळाचा चहा, अमका तमका सगळे चहा मिळत आहेत. आता सगळे चहा प्यायचे आपण त्यांचे. पण ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी आमचा ओबीसी बांधवच त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये गेला पाहिजे, अशी शपथ आपण सगळ्यांनी घेतली गेली पाहिजे. तरच आपलं आरक्षण. आता ठीक आहे, तुम्ही जी आर काढताय ना, 54 लाख कुणबी नोंदी. अरे कुणबी म्हणजे काय? या ठिकाणी कुणब्यांचे नेते आमचे भावकर साहेब रत्नागिरी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी जे भोग भोगले ते त्यांना सांगता पण येत नाहीये. अहो, या मराठ्यांच्या घरासमोर जाताना त्यांना लेंगा सुद्धा घालायला परवानगी नव्हती. लेंगा सुद्धा फक्त लंगोटीच घालावी लागत होती. मुंबईला यायचं असलं तरी सुद्धा लंगोटी घालून एसटी मध्ये बसायचं.
आणि ती एसटी पवेल डेपोमध्ये आली, तिथं उतरायचं आणि मग लेंगा घालायचा आणि मग त्याने इथं मुंबईत यायचं. म्हणजे हा जो सामाजिक जो अत्याचार जो सहन केला कुणब्याई, तो मराठ्यानो तुम्ही भोगलात का? म्हणून मी कधी कधी बोललो होतो की निदान 10 वर्ष तरी तुम्ही लंगोटी घाला आणि मग कुणब्याचं सर्टिफिकेट मागा. ह्याला लंगोटी घालायची नाही, ह्याला आयतं सर्टिफिकेट पाहिजे. कुणब्याचा दाखला, कुणब्याचा दाखला, कुणब्याचा दाखला. हे कुणब्याचे दाखले जरी सरकारने तुमचा जेब हातात दिला असेल तरी तो आम्ही तुम्हाला पचवू देणार नाही. हा इशारा या ठिकाणी आम्ही तुम्हाला देत आहे. एक सुद्धा दाखला कुणब्यांचा आम्ही पचवू देणार नाही. 54 लाख तर लई लांबची गोष्ट आहे. उद्यापासून आमची न्यायालयीन लढाई चालू होत आहे. आमच्या वकिलांची फौज कालच आम्ही तयार केलेली आहे. उद्यापासून आमचा न्यायालयीन लढाई चालू होत आहे. आणि त्याचप्रमाणे माझी आपल्याला विनंती आहे की आता आपल्याला घरात स्वस्त बसून चालणार नाही, तर आपल्याला हे यांचं षडयंत्र जे आहे सरकारचं आणि मराठा समाजाचं, हे उलथून टाकायचं असेल. आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चे काढले गेले पाहिजेत. त्या ठिकाणी त्यांना जाब विचारला पाहिजेत. हा जो GR काढलेला आहे त्याने आता काय GR काढलाय, त्यामुळे सगळे सोयऱ्यांना 54 लाख ह्या कुणबी नोंदी तर द्याच, पण सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा द्या. सगळ्या सोयऱ्यांना नाही, त्याच्या पुढे जाऊन त्यात एक शब्द आहे कोणी वाचला नाही अजून, तो गणगोताला सुद्धा द्या म्हणून सांगतायत. हे सगळ्या सोयऱ्यांचे सगळे म्हणजे आपले जे वडील आहेत आणि त्यांच्या लागणारे ते सगळे सोयरे, म्हणजे आपले सोयरीक, आपली वाही वगैरे सगळे पाहुणे मंडळी, आणि गणगोत म्हणजे अख्खा गणगोत. म्हणजे या 54 लाख आणि प्रत्येकाचे किमान 5-25 गणलोक घेतले तर 3-4-5 कोटी मराठा समाज जो आहे, 100% मराठा समाजाला ओबीसी मध्ये आणण्याचं षडयंत्र जे आहे या महाराष्ट्रामध्ये काल घडलेलं आहे. म्हणून यांचा निषेध करणं हे आपलं कर्तव्य आहे, दुसरा निषेध नाही. तर आता ह्यांना घरचा रस्ता दाखवायसाठी आपल्याला तयारी करावी लागेल. बाळासाहेब आंबेडकरांची ताकद आता आपल्यासोबत आहे. आपण आता ओबीसींचा हा एकट्याचा लढा राहिलेला नाही. गावागावामध्ये आता बाळासाहेब आंबेडकरांची शक्ती सुद्धा आपल्यासोबत आहे. पिवळा आणि निळा हे दोन्ही झेंडे आता एकत्र आलेले आहेत. त्यामुळं उद्याचा महाराष्ट्र, उद्याचं आरक्षण हे आता ओबीसी आणि दलित बांधवांचं आहे. एक सुद्धा आमदार तुमचा आता या ठिकाणी येऊ शकत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि आत्ताच तुम्ही हे सगळं थांबवा. जर नाही थांबवलं तर 2024ला ओबीसींची सत्ता या ठिकाणी येत आहे. आणि त्यामध्ये तुम्ही जेवढ्या म्हणून चिट्या चपाट्या जिया रात्री बेरात्री 3 वाजता 2 वाजता काढले, त्या सगळ्या जियारांची होळी आमचं येणारं सरकार करणार, हा इशारा या ठिकाणी आपल्याला देत आहे. एका मराठा समाजाच्या उद्योजकानं बहिष्काराची भाषा केली. म्हणे ओबीसीला या गावागावामध्ये त्यांच्या दुकानात माल घेऊ नका, त्यांचा बहिष्कार टाका आणि त्यांना आपल्या शेतात मोलमजुरी सुद्धा देऊ नका. वावे पठ्ठ्या. अरे आता या ठिकाणी आमचा सोमनाथ साळुंके या ठिकाणी आमचे नाभिक सभा नेते, त्यांनी जर त्यांची बंद केली तर ह्यांना उवा मारण्याशिवाय दुसरा काही धंदा राहणार नाही. आम्ही बहिष्काराची भाषा करतो का? आम्ही जर बहिष्काराची भाषा केली तर तुम्हाला गावात जगणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल. हा शिवबांचा महाराष्ट्र आहे. होता जीवा म्हणून वाचला शिवा. लक्षात ठेवा, शिवबाचा राज्याभिषेक हा मावळ्यांच्यामुळे झालेला आहे. मावळ्यांचं रक्त सांडलेलं आहे या ठिकाणी. तुमचे सगळे सरदार हे निजामाच्या दारात चाकरी करत होते. हे स्वराज्य हे तेली बाळी साळी कोष्टी कुमार धनगर वडार यांनी मिळवलेलं आहे. जीवाच्या पिढ्या उद्ध्वस्त झाल्या महाराष्ट्रामध्ये. आम्ही काही बोललो नाही. मगाशी गाणं ऐकलं ना, तुझ्याच टाच खाली होतो. आता
आता टाच खाली राहणार नाही, तर आमच्या हातामध्ये सुद्धा आमचं पायतान आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. घ्यायचं का आता? ही वेळ आलेली हातात काढून घ्यायची. आता घरात ग बसायचं नाही. 26 तारखेला मुंबई थडकणार. अरे आम्ही पण सांगितलं, आम्ही पण थडको. 5 वाजता महाराष्ट्र सरकार रिपोर्ट आला की 2 लाख ओबीसी बांधव, त्यात 1 लाख कुणबी बांधव रत्नागिरी आणि मुंबईतील त्या ठिकाणी येणार आहेत. 2 लाख ओबीसी बांधव आले तर त्या ठिकाणी मोठा संघर्ष निर्माण होईल. त्यामुळं त्यांनी संध्याकाळी 6 वाजता आमची परवानगी नाकारली. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कायदा पाळणारी माणसं आहे, आम्हाला कुठला वाद करायचा नाहीये. संध्याकाळी 6 वाजता आमचा 2 लाखाचा ओबीसीचा आमचा मोर्चा आंदोलन आम्ही स्थगित केलं. परंतु ते तात्पुरतं स्थगित केलं. मराठ्यांनी त्यांची ताकद दाखवली त्या ठिकाणी वाशीला. आता तुम्हा आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी मुंबईमध्ये आपली ताकद दाखवावी लागेल. त्यामुळे तुम्हाला मुंबईला थडकावंच लागेल. या महाराष्ट्रामध्ये माना सन्मानानं जगायचं असेल, तुमच्या आमच्या लेकरांना यांचं गुलाम बनवायचं नसेल, तर या ठिकाणी तुम्हाला मुंबईला यावंच लागेल. आणि आपली ताकद काय आहे महाराष्ट्राला नाही तर सगळ्या देशाला आम्ही दाखवायची आहे. आम्ही तुम्हाला तारीख कळवू. तुम्ही त्या ठिकाणी 1 दिवसासाठी आपली सगळी लेकरं बाळे घेऊन त्या ठिकाणी या. गायकवाड साहेब आमचे गाढव आणि डुकरे घेऊन तयारच आहेत. आमचे रामोशी बांधव तयार आहेत. आमचे धोबी आमच्या हातामध्ये धोपाटणं घेऊन तयार आहेत. धनगरांच्या काठ्या तयार आहेत. रुमणं तयार आहे. सगळं आमच्या अवजारा सकट आम्ही तयार आहोत. त्यामुळं हा लढा आता आपल्या सगळ्यांना मिळून लढायचा आहे. तुम्ही सगळे मुंबईला येणार का हे माझं तुम्हाला आव्हान आहे. त्यामुळे ही लढाई आता नवीन लढाई आपली सुरू झालेली आहे. आणि माड्याच्या या रणसंग्राम या मैदानातून हे रणसिंग आम्ही फुंकलेला आहे. आता हा लढा जो आहे हा लढा आता आपल्याला जिंकल्याशिवाय राहायचं नाही. तो पण कुणी शांत बसायचं नाही. बाळासाहेब आंबेडकरांना आमची विनंती आहे की या ठिकाणी तुमचे आता शेड्यूल कास्टचे किती 26 का 29 आमदार आहेत. आता सध्या ह्यांचा एक पण नाहीये. पण आता ओबीसीची ताकद तुमच्या सोबत आहे. 26च्या 26 आमदार बाळासाहेब हे तुमचे एसटीचे झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आता आपली शक्ती विभागू द्यायची नाहीये. ह्यांच्या धडक्या भरलेल्या आहेत. माझ्या त्या वाक्याचं तर लय लागलं. अरे 160 पाडू का नाही पडणार? आम्ही प्रत्येक मतदारसंघात 60% आहोत. ओबीसी सगळे 60% आहोत. तुमचा फडशा पाडायला आम्हाला फक्त आता निवडणुकीची तारीख जाहीर करा. ते पण जाहीर करत नाही. सगळ्या निवडणुका लांबवू लागलेत ते लोक. पण आता निवडणूक येऊ द्या. आणि त्या दिवशी टीपी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आता आपला राजा आता मतपेटीतून आपणच बाहेर काढायचा. इतकी वर्ष आम्हाला कळलं नाही. आम्ही दुसऱ्यांचा राजा, मराठ्यांचा राजा बाहेर काढत होतो. अहो त्यांच्या घरात मूळ जन्मलं की त्याचं बारसं व्हायचं. आणि काय म्हणायचे, कोणी आमदार घ्या, कोणी खासदार घ्या. आणि आमच्या घरात मूल जन्मलं तर कुणी ऊसतोडी करायचं का, कुणी हमाल घ्यावे, कुणी ऊसतोडी कामगार घ्यावे. ही सगळी पद्धत आता बंद होणार. आता आम्ही सुद्धा आमचा राजा आमच्या मतपेटीतून आम्ही बाहेर काढणार. आणि हा मुंबईचं हे जे तख्त आहे हे तख्त आता ओबीसीच्याच हातात येणार आहे. या ठिकाणी धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित आहे. धाकटा भाऊ आहे म्हणे धनगर समाज. वावे पठ्ठ्यानो, इतकी वर्ष तुमचेच आमदार, तुमचेच मुख्यमंत्री, तुमचीच राज्य काळ्या धनगरांचा प्रश्न मिटवला एसटी आरक्षणाचा. आता त्यांना आठवण झाली की धनगर समाजाचं एसटीचं आरक्षण. आम्ही मोठे भाऊ आणि तुम्ही छोटे भाऊ. वावे मोठा भाऊ, मोठ्या भावाचा वाटा, छोट्या भावाचा घाटा. वाटा तुम्हाला आणि घाटा आम्हाला. तुम्हाला मुख्यमंत्रीपद,
तुम्हाला सगळी मंत्रिपदं पण, कारखाने तुमचे, शाळा तुमच्या, कॉलेज तुमच्या, बँका तुमच्या, पंचायत समिती तुमच्या, मार्केट कमिट्या तुमच्या. आणि आमच्या वाट्याला काय? ऊसतोडी, हमाली, वेळबेगारी, चाकरी, नोकरी. आता हे मुळीच चालणार नाही. आता आमचा वाटा जो आहे तो गेली 75 वर्षे तुम्ही हिसकावून घेतलेला आहे. तो आता तुमच्या घशात हात घालून हा ओबीसी आणि दलित हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत. बस झालं आता. तुमचे गुलाल आमच्या अंगावर काढून घ्यायचे, आम्हीच नाचायचं, तुमच्या सतरंजा आम्ही उचलायचं. आता ह्या पक्षामध्ये सगळे सेल काढलेत, ओबीसी सेल. काय झालं ते ओबीसी सेलचं? त्यांचं काम काय? फक्त सतरंजा उचलायचं, खुर्च्या लावायच्या. अरे ओबीसी सेल मधील सगळ्या पक्षांच्या नेत्यांना मी आवाहन करत आहे, दिवसा ढवळ्या तुमच्या मुलांचं भविष्य या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं पाप या ठिकाणी झालेलं आहे. बाहेर पडा त्या पक्षाच्या सेलमधून आणि या ओबीसीच्या लढ्यामध्ये एकत्रितपणे या ओबीसीच्या हक्काचं रक्षण हे आपण स्वतः मिळून करूया. ह्या बोगस सेल जे आहे, ह्या सगळ्या बोगस सेलला तुम्ही उद्ध्वस्त करा आणि ओबीसी सोबत या. एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो. धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा लढा कोर्टामध्ये सुरू आहे, पण इकडे आमचं हक्काचं ओबीसीतलं एनटीचं आरक्षण ते आता ह्याने कोर्टात चॅलेंज केलेलं आहे. बाळासाहेब सराटे नावाचा मराठा समाजाचा एक नेता, त्याने तुमचं आमचं सगळ्यांचं आरक्षण चॅलेंज केलेलं आहे. म्हणले हे सगळं बेकायदेशीर आरक्षण आहे. धनगरांचं आरक्षण म्हणे शिवाजी बापू शेंडेंनी पंतप्रधानांना बोलवलं सांगलीमध्ये आणि दबाव आणून ते आरक्षण घेतलेलं आहे. वा रे, धनगरांचं आरक्षण बोगस, बाळ्याचं बोगस, तेल्याचं बोगस आणि तुमचं मात्र खरं बोगस दाखले तुम्ही घेणार. मुळेच चालणार नाही. धनगरांचं आता ओबीसीतलं आरक्षण जोपर्यंत एसटीचं आरक्षण आमचं मिळत नाही तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आम्हाला रक्षण त्याचं करायलाच पाहिजे. नाहीतर आमचं हातचं बन गेलं आणि पळच्याच्या मागे लागलो असलं व्हायचं. त्यामुळं तुमचं धाकट्या भावाचं आमंत्रण आम्हाला स्वीकारता येणार नाही. तुम्ही आमचे मोठे भाऊ नाही आणि आम्ही तुमचे छोटे भाऊ नाही. आता आम्हीच मोठे भाऊ आणि आम्हीच छोटे भाऊ होणार आहे 24ला, लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. माझ्या मते मला जो काय तुम्हाला निरोप मेसेज द्यायचा तो दिलेला आहे. आता हा लढा सुरू झालेला आहे. ओबीसी या ठिकाणी उमेदवार कसे येणार, काय येणार, त्याची आमची त्या आठवड्यामध्ये आमची बैठक आहे. त्या दिवशी आम्ही ठरवू की महाराष्ट्रामध्ये ओबीसीना राजकीय पर्याय सुद्धा आम्ही नक्की देण्याचं ठरवलेलं आहे. काही टेन्शन घेऊ नका. तुमच्या मतदारसंघात ओबीसीचाच उमेदवार आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. हे एक शब्द आपल्याला या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी आलात आणि ह्या ओबीसी महाएल्गार मेळावा यशस्वी केलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना मी अभिनंदन करतो आणि रमेश बारसकरांचं जाता जाता पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय ओबीसी आणि जय भीम. जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.